नमस्कार, कविता होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे प्रॉन्स बिर्याणी. मग कशी बनवायची ती तुम्हाला मी शिकवते. प्रॉन्स बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: कोलंबी, दही, फ्राय केलेला कांदा, बासमती राईस, हळद, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाले, बिर्याणी मसाले, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस. आणि ही आपण पेस्ट बनवलेली आहे. प्रॉन्स बिर्याणी लागणारी पेस्ट: सर्वात प्रथम आपण हिरव्या मिरच्या घेत आहोत, त्यानंतर पुदिना आहे आणि कोथिंबीर. याची सगळ्याची पेस्ट बनवली जाणार आहे. आता आपण कोलंबीला मॅरिनेट करत आहोत. सर्वात प्रथम आलं लसूण पेस्ट, पुदिना कोथिंबीरची पेस्ट, लिंबाचे रस, आता याला चांगलं मिश्रण करून घ्यायचं. चवीनुसार मीठ. बासमती राईससाठी आपण बॉईल करू पाणी, त्याच्यात सर्वप्रथम तेल घालायचं. मीठ, खडा मसाला, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग, मोठी इलायची. आपले मसाले टाकून झालेले आहेत. आता आपण तांदूळ टाकत आहोत. 80% आपल्याला तांदूळ बॉईल करून घ्यायचे आहेत. आता आपण प्रॉन्सची ग्रेव्ही बनवून घेत आहोत. तेल तापलेलं आहे, तर आता आपण जिरा, लवंग, काळी मिरी घालून घेतले. आता कांदा बारीक चिरून घेतले. कांदा गोल्डन कलर येईपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा. कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण टोमॅटो टाकूया. आता आपण सुके मसाले टाकत आहोत. मीठ, तिखट मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, पुदिना कोथिंबीर मिरची हे मिक्स करून बनवलेली त्याची पेस्ट. हे सगळ्याला एकत्र करून घ्यायचं. आता आपण स्लो गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. चांगलं तेल सुटलं की मग आपली कोलंबी त्यात टाकून घ्यायची. आता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलंय आणि कलर पण मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता दही घालून घेऊया. मिश्रण करून घ्या. आता दही घालून घेतलं ना, आता कस्तुरी मेथी घालून घ्यायची. आता कोलंबी टाकून चांगली शिजवून घेऊया. कोलंबीला मसाला लागेपर्यंत चांगले मिश्रण करून घेऊया. कोलंबी मिश्रण पण झालेली आहे. आता थोडं पाणी घालून घ्यायचं. आता आपण बिर्याणीसाठी लेअर लावतोय. तर सर्वात प्रथम भांड्यामध्ये तूप घालून घेऊया. तूप चांगलं असं मिक्स करून घेऊया भांड्याला.
आता आपण थोडी ग्रेव्ही घालून घेऊया सुरुवात करतो. आता ग्रेव्ही टाकून घेतल्या तर राईस टाकूया. आपण फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचं. थोडी कोथिंबीर, अशीच आता आपल्याला लेहर लावत जायचं. जसं पहिला थर लावला ना तशीच शेवटपर्यंत. आता आपले बिर्याणीचे पूर्ण लेहर लावून झालेले आहेत. तर आता त्याला झाकून ठेवूया 15-20 मिनिटासाठी. मस्त सुगंध येईपर्यंत झाकून ठेवायची. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपली बिर्याणी मस्तपैकी सुगंध देत आहेत, शिजलेली आहेत. आपण आता काढून घेत आहे. असा छानसा कलर सुटला आहे आपल्या बिर्याणीला. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि बाजूची बेल दाबायला विसरू नका.